नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. मग आता आपण मागे कुठे आलो होतो? ऋषीमुनींच्या काळातलं होईना म्हणून देवदेवतांचं युग आलं. कारण का? ऋषीमुनींनी देवदेवतांना बोलवलं. देवदेवतांचे यम नियम पाळून त्या आशीर्वाद देणार आणि आम्हाला तो कळणार आणि आम्ही सगळं करणार, तेही जमेना कालांतराने. म्हणून शाक्त पंथ निर्माण झाला. शाक्तपंथांनी काय केलं? एका तांब्याच्या पत्रावरती पूर्ण काय मंत्र लिहिला जात नाही, बसत नाही, त्याचे अध्याक्षर सगळे. नुसता अध्याक्षर लिहून फायदा होईल का? फायदा होईल का? नाही होणार. मॉरल सपोर्ट मॉरल सपोर्ट तुमचा कसला? त्यांचा आहे म्हणून नाहीतर काय? तर ते काय म्हणतात? शाक्तपंथांनी ते चालू केलं. मग शाक्तपंथांनी चालू केल्यानंतर मी तुम्हाला घरी सांगितलं होतं हे. तर शाक्तपंथांनी सुरू केल्यानंतर समाजामध्ये अशांतता व्हायला लागली. का? तर यांना काय सुख प्राप्त झालं? मला ते शाक्तपंथाचं हे माहिती झाले, काय म्हणतो पण त्याला, यम नियम, ते सगळं त्यांचं साधन मला प्राप्त झालं. तर तुम्हाला सुख मिळालं की मला बघत नाही यांना सुख मिळालेलं, मग मी यांना काहीतरी त्रास द्यायला सुरू करते, मग यांचा उपयोग करून घेते, असं म्हणून समाजात परत अशांतता व्हायला लागली. मग हा शाक्तपंथाचा जो दुरुपयोग आहे. आणि त्यांनी काय दाखवलं? त्या तांब्याच्या पत्रावरती अध्याक्षरं लिहिली मंत्राची, म्हणजे देवदेवतांचं अधिष्ठान आहे. पण त्यांची प्रमुख शक्ती कार्य करत होती. त्याला ते काय करत होते? देवतांच्या नावाने प्राणीमात्रांचे बळी देत होते. ते बळी दिला तरी तो आत्मा आहे ना. तर दादांचं एक कामकाज आम्ही बांधायला बघितलं होता. एक बाई आली, ती म्हणाली, काळूबाई म्हणती माझं ऋण राहिलंय. काय राहिलंय? तर 500 कोंबड्या. हे दादा म्हणाले 500 कोंबडीचं काय किंमत कमी आहे? 500 कोंबडी खरेदी करायची, तिची आधी ऐपत दे आणि मग तू सांग माझा नवस. तिचं घर पहिलं सोन्याचं कर, तिची परिस्थिती सुधार, मग तुला काय द्यायचं ते मी बघतो. मग तुला हळद कुंकू द्यायचं का
सोनं नाणं द्यायचं का कोंबडी बळी द्यायचं ते मी बघेन. आता परवा काय झालं, आमच्या इथे ताईबाईचं होतं. हां ताईबाईला ते गाबरं बकरं कापा लागतं. हां मग मी म्हटलं आमच्यात कापायला नाही. मी सांगितलं सरळ, तुम्हाला काय करायचं ते करा, आमचं पोळीचं नव्हे. हां आम्ही आमच्या गुरूंच्या बरोबर जाणार. म्हणून मग म्हटल्यावरती ते शाक्तपंथाचं दुरुपयोग व्हायला लागल्यानंतर परमेश्वराने सांगितलं हा दुरुपयोग होता कामा नये आणि यांचं प्रखर साधनं ही दुरुपयोग करतायत तर ती बंद करायला पाहिजे. म्हणून नाथपंथ उदयाला आला. हा नाथपंथामध्ये त्यांनी काय सांगितलं, किडा मुंगीपासनं मनुष्यापर्यंत जाणार. म्हणून त्यांचा विचार करायचा आहे. आज ते उत्क्रांती तत्वाप्रमाणे मनुष्य जन्माला पोहोचणार. मग त्यांचा विचार करायचा. तो एकच पंथ नाथपंथ असा आहे की किडा मुंगीचा विचार करतो. बाकीच्या सगळ्यामध्ये मनुष्य जन्माला आल्यानंतर नराचा नारायण. पण ह्यांच्यामध्ये काय आहे, किडा माशाच्या पोटी त्यांनी जन्म घेऊन दाखवला नाना म्हणतात. हा मातीचा पुतळा गोरक्षनाथांचा तयार केला, त्याच्यात संजीवनी मंत्र म्हणून जीव निर्माण केला. हा म्हणजे त्यांनी हे सगळं करून दाखवलं. पण बाकीच्या कुठल्याही पंथात असं नाही आहे. म्हणून तो नाथपंथ श्रेष्ठ असं दादा म्हणतात. आणि हे प्रूफ आहे. मग प्रूफ आहे म्हटल्यानंतर ते शाक्तपंथ बंद करायला पाहिजे म्हणून नाथपंथ आला. नाथपंथाने कार्य पहिलं सुरू केल्यानंतर काय केलं, नवनारायणांना खाली पृथ्वी तलावरती बोलवलं. ते नवनाथ म्हणून आले. नवनाथ म्हणून आल्यानंतर त्यांनी पहिलं काय केलं, या देवता बळी देऊन जे दूषित केल्या होत्या त्यांचं पुनरुज्जीवन केलं. म्हणजे आता बळी द्यायचे नाही. आमचे मधुकाका आहेत ना मेवणे, आता गेले ते, तर त्यांचे शेताला कोंबडी दिल्याशिवाय धान्य येणार नाही. दादा म्हणाले यावर्षी कोंबडी बळी द्यायचं नाही, काय होतं बघूया. ते दरवर्षी 10 पोती येत होती, तर त्या कोंबडी नाही दिली, त्या वर्षी 15 पोती आहे. आणि उदी घातली. उदी दादा म्हणाले उदी फक्त बसत उदी चालत होतो, त्याचा खालचा जो चाळ असायचा होता तो नेऊन तुझ्या शेतात टाक म्हणा. म्हणजे हे सांगायचं हे काय आहे, त्यांनी ज्या सिद्धता केल्या त्याच्यामध्ये पॉवर किती आहे आणि त्यांच्या शब्दाला किती वजन आहे आणि अधिकार आहे त्यांचा. हे सांगण्यासाठी ही उदाहरणं सांगायची. ती उदाहरणं म्हणून मग कोणाला केलं, यांना केलं का त्यांना केलं का त्यांना केलं, काहीतरी माध्यम पाहिजे म्हणून यांचं शेतात टाकलं, त्यांच्या शेतात टाकलं, त्यांच्या शेतात टाकले. पण त्याच्या मागचा हेतू काय आहे की दादांनी ज्या सिद्धता केल्या त्या कार्यान्वित होतात की नाही, त्या सिद्धता बरोबर आहेत की नाही, हे सगळं त्यांनी अनुभवलं, घेतलं. नाही तर मी आपलं केलंय म्हणून तुम्ही करा असं नाही. त्याचे रिझल्ट्स काय मिळतात हे सगळं बघितलं. मग नाथपंथांनी काय केलं, त्या देवतांचं पुनरुज्जीवन केलं. हां नंतर समाजामध्ये शांतता नांदण्यासाठी समाजामध्ये शांतता नांदायला पाहिजे आणि इहलोक आणि परलोकाचं दोन्हीचं अवस्थांचा लाभ मिळायला पाहिजे. याच्यासाठी नाथपंथांनी काय केलं, काय केलं सांग की नाही, सांगा की. वाचलत ऐकलत ना, सांगा की मग उत्तर द्या. शाबरी विद्यानंतर मग त्यांनी हे सगळं होण्यासाठी शंकरांनी दीक्षा दिली नाथपंथीयांना आणि दत्तगुरूंनी अनुग्रह दिला आणि त्याच्यामुळे इहलोकात परलोकात एकरूपत्व होऊन त्या दोन्ही अवस्थांचा लाभ मिळाला. आणि मग शाक्तपंथाची विद्या सहजासहजी वापरता येऊ नये म्हणून शाबरी विद्याचं स्थापन केलं. शाबरी विद्या म्हणजे नैसर्गिक लहरी येतात, तो त्यांचा अधिकार. आम्हाला काही येत नाही अजूनही. आम्ही काय अजून पोचून एक कुठच्या जन्मात पोचू माहीत नाही. आता नुसतं एवढंच ओळख करून दिली दादानी की थ्रू व्हायब्रेशन आपण. तर गंमत म्हणजे दीपक दादा एकदा म्हणाला नरसोबाच्या वाडीला, दादा जिना चढून वरती आले, तिथे कुणी अंथरूण घातले, तर दीपकचं अंथरूण होतं. म्हणाले उचल आणि ते इकडे घाल. दीपक दादा म्हणाला का, म्हणजे त्याच्या मनात प्रश्न आला, त्यांनी विचारलं नाही. दादा म्हणाले मला नरसिंह सरस्वतींची रात्री बोलायचंय. तर हा त्याच्यावर एवढा असा भात खाऊन रात्रभर जागा बसला. 11-12 वाजेपर्यंत. 12 वाजता पेंगाल्यानंतर तो झोपला.
त्याची पात्रता नाही आहे ना त्या नरसिंह सरस्वतींचं आणि दादांचं बोलणं ऐकायची. ते थ्रू व्हायब्रेशन बोलतात. याला 12 वाजता झोप लागली, सकाळी 6:30 वाजता दादाने उठवलं. दीपक 6:30 वाजले उठ, आज तुला झोप लागली, उशीर झाला. हां 6:30 झाले. म्हणाले तू डॅम्बिसपणा करून रात्री कमी जेवून मी काय बोलतो देवाशी, कसं बोलतो बघायला. तू कमी जेवलास आणि काय झालं. 12 वाजता झापण आली आणि झोपला नाही. दीपकनी प्रामाणिकपणे सांगितलं, कबूल केलं. हा पण त्याचा मोठेपणाच आहे काही असलं तरी. तर तो म्हणून दादा काय म्हणाले, कालांतराने तुम्ही पण ह्या जन्मात नाही कधी तुमची प्रगती होईल नैसर्गिक दृष्ट्या, तेव्हा तुम्ही पण त्या थ्रू व्हायब्रेशन. दादा म्हणाले मी बोलत होतो तेव्हा मी निसर्गाच्या लहरींना कॅच करून मी बोलतो आणि तुम्ही पुस्तकं वाचलात तरी मी काही पुस्तकं वाचली नाही तर मी तुम्हाला कोणाला कमी पडलो नाही म्हणाले. डॉक्टरी शास्त्रावर बोलू शकतो, ज्योतिषशास्त्रावर. म्हणायचे काय की उद्या बाबा हे मलकापूर येणार आहेत, इंजिनियर आहेत, शिकलेले आहेत. तर आता माझं शिक्षण 4थी पास आहे. मग काय करू, मी बाबा प्रार्थना करू. मग त्यांचं जे काही त्यांचे म्हणजे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा 10 पटीने ज्ञान मला ते सहाय्य करतात थ्रू व्हायब्रेशन्स. आता पुण्याचं आता मी नाव घेत नाही, 1-2 जण बाहेर फिरून नाही अर्ध्या सेकंदामध्ये, नाव घेत नाही कुणाचे. त्या समजतं. आता आम्ही म्हणजे दादा नाही पण ते जाणवतं. नुसतं एका आमच्याकडे गुरु भगिनी होती, तिचं सेकंड ह्याच्यामध्ये हे होतं, ती बसलेली कुठे लांब. ही का उदाहरणं द्यायची तर ती मनात प्रत्येक येऊन गेलं काय करायचं. दादा मुलाखत घेत होते माटुंगा कल्चरल हॉलला. उभी राहून आहे प्रभा, तिला हात मारले, प्रभा उठ, आपल्याला काही करत नाही. एवढी रडली, दादांनी जवळ घेऊन ते पाठवलं. काय तसं काही कळलं नाही ते. नंतर तिच्या मनातला विचार जो होता तो दादांच्या मुलाखतीमध्ये डिस्टर्ब करत होता. इतके दादा होते. आम्ही खडक, आम्हाला काय तुमचे 56 विचार कळत नाही अजून, तेवढी लेवल नाही ना. आणि समजतं हा पण अभ्यास आहे, मी असं म्हणत नाही, पण ते दादा होते. हा मोठा फरक आहे. आणि दादानी देवाला सांगितलं काय तर म्हणाले पहिला मनुष्य कसा होता दाखवा, म्हणजे मी तिथपासून आत्ताचा मनुष्य किती अपक्रांत झालाय हे मी बघीन. तर दादा म्हणतात आहे सेमिनारमध्ये रेकॉर्डिंगमध्ये, तर ते म्हणाले तो मनुष्य म्हणजे आकृती नाही दाखवली, अशा लहरी दाखवल्या. तुम्हाला आम्हाला काय वाटेल पहिला मनुष्य दाखवा, मग आता मनुष्य कुठे आला, म्हणजे 2 पुतळे दाखवले नाहीत, थ्रू व्हायब्रेशन. म्हणजे किती सूक्ष्म व्हायला पाहिजे असेल आणि ते कुठच्या जन्मात ते होणार. म्हणून त्यांनी आपल्याला हे सगळं शिकवलं ना, नाहीतर हे सांगायची त्यांना काय आवश्यकता होती. सेमिनार घेऊन सांगायची काही आवश्यकता नव्हती. येणार आहे पुढे. मग नागपंथ अशासाठी स्थापन झाला. किती वाजले केव्हा ब्रेक द्यायचा तेव्हा तुम्ही सांगा बरं का, मी जरी घड्याळ ठेवलं तरी बघितलं नाही. तर नागपंथांनी असं सांगितल्यानंतर देव का ते ऋषीमुनी काय म्हणाले, आम्ही यांना प्राप्त जन्माबद्दलचं थोडंसं ज्ञान दिलं. आता त्या प्राप्त जन्माचं सार्थक कसं करायचं हे तुम्ही पुढे सांगा. हां तर तेव्हा त्या देवाने विचार केला. तेव्हा ते काय म्हणतात की प्राप्त जन्मामध्ये मनुष्याला प्रश्न काय, सुख शांती समाधान मिळालं पाहिजे आणि काय संपत्ती विद्या संपत्ती आणि संतती मिळायला पाहिजे. तर विद्या संपत्ती संतती हे दोष म्हणून धारण होतात. ते का होतात तर हे जे दिवंगत पूर्वज आहेत आपले ते वरती त्या मधल्या पोकळीमध्ये अडकले आणि आपण इथे प्रामाणिकपणे वागत नाही म्हणून आपल्याकडे तर्पण करायला पुण्य नाही, आपल्यालाच खायला पुण्य नाही, तर आम्ही त्यांना काय मोकळे करू. म्हणून त्यांनी काय केलं, तो दोष म्हणून धारण होतो आणि तो दोष वंशाचा जो धारण होतो तो निवारण करण्यासाठी काय म्हणून वंश हां
ऐहिकामध्ये विद्या संपत्ती संतती म्हणजे आपण शिकतो ती विद्या, कॉलेजमध्ये शिकतो, पोटा पाण्याच्या धंद्यासाठी शिकतो ते. संपत्ती म्हणजे संपत्ती, पैसे. विद्या संपत्ती आणि संतती म्हणजे मुलं-बाळ. पण पारमार्थिक ह्याच्यामध्ये विद्या म्हणजे ओंकार साधना, संपत्ती म्हणजे त्यांच्या माध्यमातून 2500 वर्षाचा नवनाथांचा प्राप्त झालेला कृपाशीर्वाद. आणि संतती म्हणजे आपण सगळे म्हणजे दादा म्हणाले दादानी कष्ट केले, आपण AC मध्ये बसून ते ज्ञान मिळवतोय. म्हणजे दादा म्हणतात तुम्ही मला मुलासारखे ना, म्हणून ही दादांची संतती असा पारमार्थिक अर्थ. तर हे ऐहिकामध्ये हे दोष म्हणून दादा म्हणतात, त्याच्यासाठी दोषविमोचन. तर दादा आपला एक कोण गुरुबंधू तोही गेला, तर त्याला दादा म्हणाले तू प्रश्न विचारायला येणार ह्याची खबर मला आधी होती, म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. तेव्हा त्याच्या आधी मी 2.5 वर्ष औदुंबरला सेवा करून आलोय. तू प्रश्न विचारायला आल्यानंतर मी सेवा करायला गेलो नाहीये, रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा. म्हणजे ऑल प्रूफ करून पाठवलं देवानी त्यांना की हे लोक येणार. ते पण तोही भाग वेगळा आहे, तो सांगते नंतर. अशा तऱ्हेने वंशविमोचनाचा आशीर्वाद नाथपंथाच्या कार्यकालापासून आपल्याला आपल्या समितीला लाभलाय. याच्यापेक्षा पुण्य काय असं दादा म्हणतात. आता हा एक भाग झाला, म्हणजे नाथपंथापर्यंत आपण आलो. आणि वंशविमोचन हे ते पूर्वजांच्या इच्छा वासना ज्या राहिल्या आहेत त्या आपल्याला सुख शांती समाधान मिळवू देत नाही. म्हणून त्यांना सद्गतीला पाठवायला पाहिजे ना, म्हणून वंशविमोचन. आणि ते कुठपासून केलं, पहिला मनुष्य जन्म जेव्हा मिळाला. आता ह्या जन्मातले तुमचे आई वडील वेगळे, मागच्या जन्मातले ते वेगळे, त्याच्या मागच्या जन्मातले ते वेगळे. पहिला मनुष्य जो जन्म प्राप्त झाला त्यावेळेपासूनच्या आत्तापर्यंतच्या आई वडिलांचं विमोचन केलं. म्हणजे किती आपल्याला माहिती आहे आता जन्म आपला कितवा आहे. म्हणून पहिल्यांदा काय व्हायचं माहिती आहे, आपले गुरुबंधू जोगेश्वरीचे डॉक्टर ते ओंकारच्या विमोचन सांगायचे. विमोचन म्हटलं की माझं डोकं दुखायला लागायचं. पण जेव्हा ते लिहायचं वेळ आली आणि अभ्यास करायची वेळ आली तेव्हा समजलं की विमोचन किती महत्वाचं आहे. आता विमोचनाने डोकं दुखत नाही, आता विमोचनाने आनंद नव्हतं का, तर ते समजलं. म्हणून नाही समजत तोपर्यंत आपल्याला ते समजत नाही. म्हणून तुमच्या पुढच्या पिढीला काय आवश्यक आहे, याचा अभ्यास आवश्यक आहे. नाही विमोचन म्हटल्यावरती ते विमोचनासाठी ते एक हे म्हणा की दरिता गुरु पाऊले, दरिता गुरु पाऊले, माझे वाणी उडाले, माझे वाणी उडाले. दरिता गुरु पाऊले, दरिता गुरु पाऊले, माझे माझे
जीवनमुक्ती सदमोगुणी जीवनमुक्ती सदमोगुणी ददवयन गेले माझे मानवी उडाले माझे मानवी उडाले धरिता गुरु पाऊले धरिता गुरु पाऊले माझे मानवी उडाले माझे मानवी उडाले. आता आपण नागपंथापर्यंत आलो. आता नागपंथानंतर आता दुसरा भाग. आता दुसऱ्या भागामध्ये त्यांनी काय केलं, ते नवनाथ जे आले ते मुसलमानी राजे येणार म्हणून त्यांनी नावं बदलली. हां, तर झालं ॲडजस्ट का तुमचं? तुम्ही चालू काय? तर ते काय म्हणाले की हाजीबाबांनी पेणचा वर्षाचा वाढदिवस होता तेव्हा मुलाखत घेतली, ती गुरुवाणीमध्ये आहे. तर तेव्हा ते काय म्हणतात, हे जेव्हा सगळं अभ्यास केला तेव्हा समजलं की कार्य का स्थापन झालं. मग ते तुम्हालाही कळायला पाहिजे ना, पुढच्या पिढीला कार्य का स्थापन झालं. तर हे मी सांगते आता असं नाही, हे त्यांची शक्ती कार्य करती. लोमटे काकांनी आज ऑस्ट्रेलियाला मुलाखत घेतली, ती सुरुवात त्या 2 आणि 14 आणेच्या आजीबाबांच्या मुलाखतींनी सुरुवात केली. आम्ही शिरोड्याला मुलाखत घेतली तेव्हा त्यांनीच सुरुवात केली. मुंबईला आम्ही संमेलन घेतलं तेव्हा त्यांनीच सुरुवात केली. आज इथे सुरू करतोय तरी त्याचाच रेफरन्स आला. हां, आणखीन एक कुठे तेच की लोमटे काका गेले होते ते. आणि कुर्ल्याला बाबूजींनी हे केलं. तर मला म्हणाले, आम्ही त्यांना बाबूजींना भेटायला गेलो होतो, तो मला म्हणाले, शोभा मुझे एक मुलाकात मिली है, उससे मेरे को लिंक लगी. म्हणजे 1 मिनिट, मी वरती गेले आणि ते पुस्तक आणून दाखवलं. म्हणजे यही तो है. म्हणजे त्यांची शक्ती कार्य करते ना, कार्य का स्थापन झालं हे तुम्हाला समजायला पाहिजे ना, म्हणून ती पेणला मुलाखत घेतली. तर तेव्हा हे आपले यांच्यासारखी मुलं होती. तर त्यांना बाबा काय म्हणाले, तुमच्यासारख्यांच्याकडनं आम्ही ज्ञान मिळवायला वरून खाली येतो. याला या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं, म्हणजे तरुण पिढीने, की म्हणाले असं कसं तुम्ही एवढे मोठे आणि तुम्ही आमच्याकडनं काय ज्ञान घ्या. तेव्हा त्यांनी ती कारणमीमांसा सांगितली. हां, तर गुरुवाणीच्या दुसऱ्या भागामध्ये पेणच्या वर्धापन दिनाची ती मुलाखत आहे. तर ते काय म्हणतात की आम्ही सृष्टीच्या चराचराचं ज्ञान झालं. थांबायचं केव्हा सांगा मला. सृष्टीच्या चराचराचं ज्ञान जेव्हा झालं तेव्हा प्राप्त जन्म हा नश्वर आहे. केव्हा थांबायचं सांगा. लाईट नसल्यामुळे 11 वाजता 5 मिनिट चालू देऊ, 11 ते 11:15 पर्यंत वाट बघू, तोपर्यंत लाईट जसं MSCBने सांगितलंय लेट सो होईल. चालू कर, थांबू नको. तर त्यांनी सांगितलं, ऐकू येत आहे ना. पण 10 मिनिटांनी 10 मिनिटं थांबू का? 10 मिनिटांनी ब्रेक घेऊ. हां, मग आता 10 मिनिटं ब्रेक देऊया. मग लाईट गेलेत तर हां, मग नंतर सुरू करूया तरी चालेल, काही प्रश्न नाही. म्हणजे दुसरा भाग नंतर चालू होईल. त्यांचं म्हणणं की 11:15 लाईट येऊ शकते, 11 ते 11:15 ब्रेक. चालेल चालेल चालेल. 10 मिनिटं चालू ठेवा. 10 मिनिटं चालू ठेवा. 10 मिनिटं चालू ठेवा. 10 मिनिटं चालू ठेवू. 11 वाजता पाणी द्या ना किती. 11 ते 11:15 लाईट आहे. 15 मिनिटं गॅप राहतो. 11:15 लाईट आहे. बरं, तर ते काय म्हणतात, जेव्हा सृष्टीचं ज्ञान झालं तेव्हा आम्हाला प्राप्त जन्म हा नश्वर आहे आणि आपल्याला काय मिळवायचं ह्या जन्मामध्ये, तर सद्गुरु कृपाशीर्वाद हा निरंतर आहे. हा, आणि तो मिळवण्यासाठी त्यांनी दीर्घ आणि प्रखर अशी तपश्चर्या केली. तर ती दीर्घ आणि प्रखर तपश्चर्या केली. किती वर्ष केली? 1800 वर्ष तपश्चर्या केली.
आणि मग त्यांना काय वाटलं, आपण प्रतिसृष्टी निर्माण करू आणि परमेश्वर प्राप्त झाला आणि सृष्टीचं कार्य काय आहे हे याचं ज्ञान झालं, असं वाटून घ्यायला लागले ते लोक. ते वाटून घ्यायला लागल्यानंतर परमेश्वरांनी त्यांना बोलवलं आणि त्यांना काय बोध केला तो सांगितला त्याने. तर ते म्हणाले, आम्हाला विभूती नाम परमेश्वरांनी बोलवलं आणि म्हणाले, तुम्ही मुक्तावस्था प्राप्त केली आहे, पण मी तुम्हाला 1 रुपयाचा अख्खा प्रसाद दिलाय. त्यापैकी तुम्हाला जे कृपाशीर्वाद तपश्चर्या करून ज्ञान प्राप्त झाले ते रुपयापैकी 2 आणे आहे. आणि तुम्हाला जर 14 आणे आशीर्वाद मिळवायचा असला आणि त्या कृपाप्रसादाबद्दल ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्हाला इहलोकामध्ये परत जाऊन जन्म घ्यायची आवश्यकता नाही. कारण का परत ऋणानुबंध आणि हे सगळं येतं म्हणून ते आम्हाला दादानी सांगितलं होतं. ते म्हणाले परत जन्माला आलं की सगळं हे होतं ना, तर तसलं काही तुम्हाला ऋणानुबंध आणि कसलं काही कायावाचमन करायची आवश्यकता नाही. तर तुम्ही असं एक पारमार्थिक माध्यम शोधा की ज्याच्या थ्रू तुम्ही केलेल्या सेवेचा लाभ तुम्ही या जगतातल्या लोकांना द्याल आणि त्यांची सेवा कराल. तेव्हा ते रुपयातलं ज्ञान तुम्हाला थोडं 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 मिळत जाईल. 14 आणे काय झालं, 14 आणे ज्ञान मिळत जाईल. तर 14 आणे ज्ञान मिळत जाईल म्हटलं तर दुसरी कंडिशन काय घातली की म्हणाले, तुमच्या कृपाशीर्वादाने जर ह्याचं काम झालं आणि समजा याला गाडी मिळाली, बंगला मिळाला, तर यांनी मला गाडीत नाही हिंडवायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवली तर तुम्हाला त्याचा लाभ होणार नाही. म्हणजे तुमच्या कृपाशीर्वादाने जर काही संपत्ती मिळाली, काही जर मिळालं, तर त्याचा जर अल्पांशाने आम्हाला लाभ व्हावा असं वाटलं तर तुम्हाला 14 आण्यातला आशीर्वाद मिळणार नाही. म्हणजे किती कठीण आहे ही एक तपश्चर्या आहे ना. म्हणून मी त्याला काय म्हटलं, 15 वर्षांनी हा कसा वागणार आहे मला माहीत आहे, तरी सुद्धा मी याच्याबरोबर गोड बोलून वागायचं म्हणजे ही केवढी मोठी तपश्चर्या आहे. मग दादा आपल्या सगळ्यांना भेटले, आपण कसे वागणार आहे सगळ्यांना माहीत आहे, तरी पण तू आलं तरी तुला गोड बोलणार, ती आली तरी तिला गोड बोलणार, ती आली तरी तिला गोड बोलून. म्हणजे हे सोपं आहे का? आपण काय म्हणतो, ह्याच्याशी पटलं नाही ना, गेला उडत दुसरा मित्र पकडू. अरे दुसरा मित्र असं त्यांनाही म्हणता आलं असतं. त्यांना परमेश्वराची आज्ञा होती आणि ते स्वतःहून 14 आणे कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी म्हणून त्यांनी हे धडपड केलं. म्हणून तुमचे आमचे कोड कौतुक केली. 1 नाही 2 नाही 25 वर्ष. तू काय म्हणतो बाबा, तू काय म्हणतो, कोणाला मुलगा पाहिजे, कोणाला लग्न पाहिजे, कोणाचं नोकरी पाहिजे, कोणाला काय पाहिजे, कोणाला काय पाहिजे आहे घेते मी का. हां, असं करून त्यांनी तुमचं कौतुक केले. तर ते म्हणाले, मध्यस्थ देव जन्माला पाठवत असतो पण त्याची जाणीव होत नाही त्याला. अशी उदाहरणं आहेत. आता ती उदाहरणं सांगत बसले ना मी तर संध्याकाळ होईल. ती उदाहरणं आहेत 2, एक ज्ञानगंगामध्ये आणि एक आत्मनिवेदनामध्ये. तर ते माहीत आहे, एकाला देवीचा संचार असतो, एकाला गोरक्षनाथांचं हे असतं, पण त्यांना ते जाणवत नाही. आणि ते याला गाडी बंगला मिळाला, ह्याला पैसे मिळाले म्हणून ते त्याच्या मागे जातात. हां, पण दादानी तसं केलं नाही. दादांच्या जन्माची वाट बघायला लागली त्या विभूतीनं. का तर दादाला जेव्हा जाणवून दिलं त्यांनी, तर दादा आम्हाला म्हणायचे, माझा जन्म कार्यासाठी आहे आणि तुम्हाला तुमच्या जन्मातली थोडा वेळ द्यायचा आहे. तुमचा जन्म कार्यार्थ नाही आहे. एक जन्म येईल तुम्हाला कार्यार्थ, तेव्हा त्याला अवकाश आहे पुष्कळ. तर आत्ता माझा जन्म कार्यासाठी. तर त्याची एक गोष्ट सांगते तुम्हाला. एक कधी दादा सांगत नव्हते की अमुक एक भाजी करा, अमुक एक हे करावं. तर एक दिवस दादानी वहिनीला काय सांगितलं की म्हणाले, वहिनी वांग्याची भाजी करा आज. तर वहिनीला खूप आनंद झाला. तर वहिनीवरनं खाली आल्या, सांगितलं होतं मी उपरीला. तर वहिनी बराबर आल्या, रिक्षातनं डेक्कनला जाऊन भाजी घेऊन आल्या. वहिनी रिक्षातनं उतरल्या, बंद दादा खाली आले, तुमची वांग्याची भाजी तुम्हीच खा म्हणाली, मी चाललो गोव्याला.
बाबांनी सांगितलं गोव्याला जायचं आणि हे काम करायचं, जे काय काम होतं. म्हणजे एवढी तारे म्हणून ते सलीम बाबांच्या आरतीमध्ये आहे, सलीम बाबा प्रत्येकरीचे शब्द दिवे वदती गुरुदादांच्या बलिदानाचा. ते 65 मुलाखतीत सांगितलं की दादांचं बलिदान आहे त्याच्या मागे. दादाला इच्छा कसली आहे, आले बाबा नाही. तर म्हणाले तुम्ही असता आपण असतो तर काय म्हणतो असतं, हा भाजी करून खाऊया आणि मग मग जाऊया दुपारच्या गाडीने जाऊया, काय बिघडत नाही. काय शिवदास बरोबर ना, आपण काय म्हटलं असतं, भाजी खाऊया आणि मग जाऊया. तर दादांना बाबांची एक बॅग भरलेली असायची, कधी काय आज्ञा होईल माहिती नाही. एवढं तारेवरचं कसरत जीवन आपल्यासाठी ते जगले. म्हणून हे पुढच्या पिढीला कळलं तर पुढची पिढी ह्याच्यात इन्व्हॉल्व होईल ना. नाहीतर आज अध्यात्मामध्ये इन्व्हॉल्व व्हायला कोणाला वेळ नाही. त्यांनी 3 रूमचा ब्लॉक घेतला, त्यांनी 5 रूमचा घेतला, त्यांनी 8 रूमचा घेतला, त्यांनी अमुक केलं, तो गाडीत नाही, तर त्यांनी कसली गाडी मर्सिडीज घेतली, यांनी ऑडिओ घेतली, त्यांनी मर्सिडीज घेतली, त्यांनी अँबॅसिडर घेतली. यातच आपलं आयुष्य जाणार आणि हे सांगणं आवश्यक आहे. हा आम्हाला जेव्हा यांनी औरंगाबादला बोलवलं तेव्हा म्हटलं आमची वय झाली आहेत बाबा, आम्ही कुठे येणार आता. पण त्याच्या मागे कार्य काहीतरी होतं म्हणून तिथून आल्यानंतर हे सुरू झालं. 2-3 कामं अशी आहेत की जी रखडली होती त्याला गती मिळाली. होतील तेव्हा होतील, त्यांच्या इच्छेने व्हायचं असले, कुणाकडनं होणार आहे हेही माहिती नाही आहे आपल्याला. हा आम्ही हिंडून आलो सगळं केलं. तर म्हणून ते काय म्हणतात, विभूतींना दादांच्या जन्माची 800 वर्ष वाट 200 वर्ष वाट बघायला लागली. आणि ते दादांनी मान्य केलं की हो तुम्ही कसं सांगाल तसं आम्ही करू. आता ती आरती म्हणाली, वेगळं कुठलं आधी आता ह्याच्यामध्ये महिमा मस्तकी वरहस्त पडता, मस्तकी वरहस्त पडता, याची देही मुक्त झालो, याची देही मुक्त झालो. गुरुचरणाचा महिमा थोर, गुरुचरणाचा महिमा थोर, शरणची जाता ब्रह्म झालो, शरणची जाता ब्रह्म झालो. गुरुचरणाचा महिमा थोर, गुरुचरणाचा महिमा थोर. साधन सेवा काही न घडली, साधन सेवा काही न घडली, मृत्यू मारुनी अमर झालो, मृत्यू मारुनी अमर झालो. गुरुचरणाचा महिमा थोर, गुरुचरणाचा महिमा थोर. शरणची जाता ब्रह्म झालो, शरणची जाता ब्रह्म झालो. गुरुचरणाचा महिमा थोर, गुरुचरणाचा महिमा थोर. दत्तवधूत प्रेमळ सद्गुरु, दत्तवधूत प्रेमळ सद्गुरु, नित्य प्रेमे भजनी रंगलो,
रंगलो गुरुचरणांचा महिमा थोर, गुरुचरणांचा महिमा थोर. शरणची दाता ब्रह्म जाहलो, शरणची दाता ब्रह्म जाहलो, गुरुचरणांचा महिमा थोर, गुरुचरणांचा महिमा थोर. आता काय नाही करायचंय का? जरा पाच रुपये. 11:30 घेऊ आता. हा? आता राईट आणि 11:30 ब्रेक घेऊ. परत चालेल ना? 11:30. बाकीच्या नाही जरा 5 रुपये तरी. चालेल 11:30 पर्यंत. चालेल ना? हे इथे आपण असं काय असेल तर सांगा, हा म्हणजे आपण असं थांबू शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही. असं काही नाही. हे सगळ्या एसेन्शियल सर्व्हिसला पण जायला पाहिजे. आता इथपर्यंत आलो आपण. दादाने ते मान्य केलं आणि 2.5 वर्ष मला सेवा केली. इथपर्यंत आपण आलो. आता त्याच्यासाठी आता असा उत्तम मध्यस्थ मिळण्यासाठी त्यांना दादांची जन्माची वाट बघायला लागली. तर मी म्हणत होते गुरुराया घेऊया. तर त्यांनी देवा गुरुराया घेतली. काय हरकत नाही, ते त्यांची बाबांची इच्छा आहे. पद्धती नाही बदललं. नाही मी काय असं म्हणत नाही, सगळ्या अर्ध्या त्यांच्याच आहे. कुठली म्हटली तरी काय फरक पडत नाही. तर आता दुसरं पुढे काय म्हणतात, आपण कुठपर्यंत आलो की त्यांच्या आशीर्वादाने जर तुम्हाला काही मिळालं तर त्याचा अल्पांशाने सुद्धा उपभोग घ्यायची इच्छा ठेवू नका, तर तुम्हाला 14 आण्यातला कृपाशीर्वाद मिळणार नाही. दुसरी कंडिशन काय घातली? दुसरी कंडिशन काय घातली? कुठल्याही देवदेवतांच्या बद्दल अनादर व्यक्त करायचा नाही. हा, नंतर कुठल्याही धर्माबद्दल काही बोलायचं नाही. आणि तिसरी गोष्ट काय? जात धर्म पंथ मानायचा नाही. आणि असं निस्वार्थ आणि निरपेक्ष बुद्धीने जर काम केलं तर तुम्हाला 14 आण्यामधला तो आशीर्वाद मिळेल. ती तुम्ही तरुण पिढीने सगळ्यांनी ती मुलाखत पहिल्यांदा वाचा नाही, त्याचं पारायण करा. एकदा वाचून समजेल असं नाही. नंतर ते काय म्हणतात की जन्माला मनुष्य आल्यानंतर काय होतं, तर कर्म चांगलंही करतो वाईटही करतो. चांगलं कर्म आधी भोगलं जातं आणि मग ते सत्कर्म कमी झालं की अडचणी यायला लागतात, कारण ते दुष्कर्म जाणीव करून देतं. आता सत्कर्म कमी पडतंय, तुम्ही सत्कर्म करा, काहीतरी देवाचं करा. मग आपण कामकाजाला येतो. कामकाजाला आल्यानंतर जो आशीर्वाद घेतो तो आशीर्वाद कशासाठी घ्यायचा आहे? सत्कर्म प्रवृत्ती वाढण्यासाठी घ्यायचा आहे, म्हणजे सत्कर्म करण्यासाठी तो आशीर्वाद घ्यायचा आहे. तर तो सत्कर्म आशीर्वादार्थ घेण्याचं सोडून आपण काय करतो? आता कामकाजाला जाऊन आलो, आपल्याला आशीर्वाद मिळाला ना, आता आपल्या अडचणी दूर होतील. अडचणी निवारणार्थ आशीर्वाद घ्यायचा नाहीये, कळलं? म्हणजे म्हणून मी काय ह्या लोकांना सांगते, सगळ्यांना मी सांगते, ज्यांची केंद्र आहेत, अरे तुम्ही ते दादानी दिलेले 4 आकृत्या आहेत ना, त्या लावा जरा. म्हणजे त्यातनं बाहेर येऊन हे काय आहे म्हणून विचारतील, आणि हे काय आहे म्हणून जर समजलं तर हे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल. जागे अभावी शक्य नाही, ठीक आहे, पण आतापर्यंत तुम्ही दादांच्या पुस्तकांचं किंवा ह्याचं प्रचार केलात, कबूल आहे, तेही आवश्यक आहे, ते वाईट आहे ती गोष्ट असं नाही. पण ह्या ज्ञानापासनं आपण जे गाढवासारखे वागतोय त्याच्यामुळे ही तरुण पिढी त्याच्यापासनं वंचित होतीये, योग्य मार्गदर्शन मिळत नाही. मग काय होतं, अडचण आली की कामकाजाला जाऊया. आणि दादांनी दुसरी गोष्ट काय सांगितली, ते नाना होते. एखादी गोष्ट जर काय कमी असेल
तर ते भरपाई करून करत होते. पण आपण पुढचे लोक कसे वागणार हे त्यांना दूरदृष्टीने कळत होतं. म्हणून त्यांनी काय केलं काय सांगितलं होतं तुम्हाला, की आसन सिद्ध केलं, निराकरण सिद्ध केली आणि गुरुशक्ती कार्यान्वित केली. तुमची सगळी विमोचन वगैरे करून तुम्हाला जी विमोचन जी केली त्याच्यामुळे जी पोकळी मिळते. कालच तुम्हाला म्हटलं ना मी की पाण्याचं भांडं रिकामं केलं तर ते सायन्सचा नियम काय, ते रिकामं राहत नाही, त्याच्यामध्ये हवा जाते, ती दाखवता येत नाही, पण तिथे हवा जाते ना. पाणी ओतून दूध भरायचं तर काय रे, तू लहान आहेस आता, शाळेत शिकतोस ना सायन्स. म्हटलं तर हे जी सायंटिफिक हे आहे, काय सिद्धांत आहे, त्याप्रमाणे विमोचन केल्यानंतर तिथे पोकळी होती, हे तुम्हाला दाखवता येत नाही, हे तुम्हाला विश्वास ठेवला पाहिजे असं दादा म्हणतात. तर त्या पोकळीमध्ये ही बाहेरची दूषित वलय शिरू नये म्हणून त्यांनी दीक्षा दिल्या. तर उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा, 3 दीक्षा दिल्या. वंशविमोचन, कर्मविमोचन आणि ऋणविमोचन या 3 साठी. तर तेव्हा दादा आम्हाला म्हणायचे तुमच्यासाठी त्या 3 दीक्षा खर्ची पडल्या, तर पुढच्या काय डोक्यात शिरायचंच नाही. आता त्याच्यासाठी विचार केला, म्हटलं काय म्हणतात हे, का म्हणतात असं. तेव्हा आत्ता समजलं की आम्हाला जे विमोचन करून दीक्षा द्यायला लागल्या त्या ठिकाणी वाईट वलय शिरू नये, दूषित वलय शिरू नये म्हणून, की ह्या मुलांना सगळं नांगरून शेत मिळाल्यानंतर चांगलं बीज पेरलं तर ते धान्य चांगलंच येणार ना. मग ह्यांना विमोचनाची आवश्यकता नाही, ह्यांना कसलीही आवश्यकता नाही पुढच्या पिढीला. आमच्यापेक्षा ती शार्प आहेत ना, हे तर बघतो ना आपण, आम्ही बघतोय. आणि ती हे आमचं कर्तृत्व नव्हे, ही दादा, मी सगळ्यांना सांगते तुमची नातवंड जी चांगली आहेत, तुमची नातवंड जी हुशार आहेत, जे आम्हाला अजूनही समजत नाही ती मुलं पटपट पटपट करून दाखवतात. ही मुलं का हुशार झाली, ते दादांच्या तपश्चर्येची फळं आहेत ती. तुमच्या तपश्चर्येची आमच्या भावाला म्हणायचे, दादा बापाच्या पुण्याईनी तू जेवतोयस, तुझी पुण्याई काय आहे ती तुझ्या नातवंडांच्या वेळेला समजेल. म्हणजे तेव्हा आम्हाला काही समजत नव्हतं, म्हणजे आताही काय फार समजतंय अशातला भाग नाही, पण निदान काय बोलले त्याचा अर्थ तरी थोडा समजतो. अजून कुठच्या जन्मात आम्हाला परिपूर्ण अर्थ समजेल माहिती नाही. म्हणजे ते जे म्हणतात आयुष्यभर विद्यार्थीच असतो, ती गोष्ट 100% बरोबर आहे. कॉलेजचा अभ्यास कधीतरी संपेल, पण हा अभ्यास जन्मजन्मांतरेपर्यंत संपणार नाही. तुमची तुम्ही घ्या, मिळत नाही तर. अशा गोष्टी आहेत. म्हणजे त्यांचे उपकार आपण कातड्याचे जोडे करून घातले तरी फिटणारे नाहीयेत. आणि आपण आपल्याच घरासाठी करतो कुठली गोष्ट. आज त्यांनी जगासाठी केलं ना, अखिल मानवासाठी त्यांनी हे केलं, आणि त्याच्यात वजन आहे. असं हे नाही एकासाठी ह्याच्यासाठी सिद्धता केली, ह्याच्यासाठी सिद्धता केली, असं नाही, सगळ्या पुढच्या पिढीसाठी. आणि मला एका गुरुबंधूंचा फोन आला, त्यांनी काय सांगितलं माहिती आहे, चरपट पंजरी संस्कृत आहे ना, ते आम्हाला येत नाही म्हणून आम्ही शिकवत नाही. अरे तुला येत नाही तर ह्याला येते तर हा शिकवू दे. ती स्तोत्र दैहिक आणि आत्मिक विकासासाठी बाबांनी निवडलेली आहे, तुमच्या आमच्या बुद्धीने निवडलेली नाहीये. आणि पूर्वीचा ज्ञान संवेदनाचा वर्ग हे दादानी, आता आपण काय म्हटलं आरतीमध्ये, आत्ताची नाही याच्या आधीची आरती, जन्म मरणाचं काय, जन्म मरणाचा फेरा चुकविला म्हटलं ना दत्तगुरूंच्या आरतीमध्ये. तर जन्माला यायचं, आई उपभोगायचं, परत मरायचं, परत जन्माला यायचं, हेच फिरत होतो आपण. ते सर्कल दादांनी मोठं केलं. हा, म्हणून ते म्हणतात फक्त दत्तगुरूंच्या आरतीत आहे जन्म मरणाचा फेरा चुकविला. म्हणजे तुम्हाला जन्म आणि मरण हे नाही, मधलं स्थित्यंतर आहे ते दाखवलं तुम्हाला. आणि तिथे जर तुम्ही चांगलं केलं तर तुम्ही पुढचा जन्म चांगला, ह्याच्यापेक्षा चांगला घेऊ शकता. नाही तर तुम्ही गुरुचरित्र वाचलत ना, ते आपण काय बोललो, तर ती गोष्ट सांगते आता.
आणि मग आपण ब्रेक घ्यायला पाहिजे. तर तर नरसिंह सरस्वती जेव्हा होते तेव्हा एक विद्वान होता, त्याचं नाव मला माहित नाही, मी काय वाचलेलं नाहीये. तर तो विद्वान आहे ना, तो जयपत्र मिळवत सगळीकडे आला. तर नरसिंह सरस्वती देव आहेत त्याला माहित नाही, माहिती नसावं. तर तो म्हणतो मला तुमच्याकडून वाद घालायचा आणि तुमचं जयपत्र मिळवायचं, ही आम्हाला दादानी सांगितलेली गोष्ट. तर जयपत्र मिळवायचंय, ते म्हणतात बरं माझ्याशी वाद घालायचा आहे, म्हणतो माझ्याशी वाद घालू नको. तर समोर एक शूद्र चाललेला असतो, त्याला हाक मारतात इकडे ये रे, आणि त्याला 7 रेघा ओढतात आणि त्याला एक एक रेघ मागे जा म्हणतात, पुढे उभा करतात. आणि तर मागच्या जन्मात काय होता, त्याच्या मागच्या जन्मात काय होता, त्याच्या मागच्या जन्मात काय होता, तो ज्ञानी होता आणि ते नीट वागला नाही तो. त्याच्यामुळे प्रत्येक जन्मामध्ये तो अपक्रांत होत 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 तो शूद्र जन्माला आला. आणि तो जेव्हा ज्ञानी झाला, ते 7 रेघा ओलांडून मागे गेल्यानंतर याच्याबरोबर वाद घातल्यानंतर तो जिंकला त्याच्याबरोबर वादामध्ये. हा जयपत्र त्याला मिळालं नाही. मग त्यांनी नरसिंह सरस्वतींचे पाय धरले, बरोबर ना, की म्हणाले तो शूद्र माझ्या बरोबर वाद घालून तो जिंकतो, मग तुमच्या बरोबर मी काय वाद घालणार. म्हणजे याच्यात 2 गोष्टी आपण शिकतो. काय तर ह्या प्राप्त जन्मामध्ये आपण चांगलं वागलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की दुसरी गोष्ट काय, चांगलं वागलं तर आपण पुढच्या जन्माला जाऊ. आणि हे जिंकायचं ज्ञान जे आहे ते ज्ञान आपण जे शाळा कॉलेजमध्ये शिकतो ते व्यावहारिक पोटासाठी मिळवण्याचं ज्ञान, व्यावहारिक ज्ञान. आज जर दादांचं तेनी बाबांनी शिक्षण थांबवलं नसतं तर आपल्याला हे मिळालं असतं का. त्यांनी पुष्कळ सोसलं. रामभाऊ तर बोलायचे, तर रामभाऊ सांगायचे की रामभाऊना फिलिप्समध्ये नोकरी लागली तर त्यांचा पहिला पगार आला तो त्यांच्या वडिलांच्या 10व्या दिवसाला गेला. ते रडायचे, इतके रडायचे. तर म्हणाले आमची परिस्थिती काय होती. आणि तेव्हा दादा सांगायचे, बाबा सांगायचे, हाजी बाबा तुम्हारा पुणे में बड़ा घर बन जाएगा. काय बड़ा घर बन जाएगा, बनेगा तब बनेगा, अभी का हाल क्या है, खाने को नहीं मिलता है, अभी का हाल क्या है. पण बोलायची हिंमत नव्हती, गप्प बसायचे, काय करणार काय. पण एके ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय, दादांच्या घरचे, भागवतांच्या घरचे अलंकार बघायला सातारच्या राणीसाहेब येत होत्या आणि त्यांच्यावरती ही वेळ आली. तेव्हा दादा म्हणाले नाथपंथात आल्यानंतर आणि दत्तपंथात आल्यानंतर भीक मागितल्याशिवाय, मादुकरी मागितल्याशिवाय ते प्रसन्न होत नाहीत. ऐहिक तुम्हाला लाथाडावंच लागतं तरच तुम्हाला ह्या गोष्टी प्राप्त होतात. मग दादा भांडले देवाशी कशासाठी, तर म्हणाले लक्ष्मी आहे तर सरस्वती नाही, सरस्वती आहे तर लक्ष्मी नाही. पण लक्ष्मी आणि सरस्वती दोघी एका ठिकाणी नांदल्या पाहिजेत. जर घराण्यातले दोष येतात तर गुण पण प्रवाहित का होत नाहीत, हा आमचा वाद आहे म्हणाले दादा. त्याच्यासाठी रावानी शेर काय सांगितला होता, रावानी शेर सांगितला होता. एक ते गुरुबंधू यायचे आपले, त्यांचा हे अधिकार होता, ते बाबांशी बोलत होते, आम्ही सगळे गपचूप बसायचो. तर म्हणाले पुस्त आती है खानदान की कमजोरियां, बता क्यों नहीं आती तेरी मेहरबानियां. म्हणजे तुझा कृपाशीर्वाद का प्रवाहित होत नाही पुढच्या आशीर्वादाला. जर बापदाद्यांच्यापासून ते अवगुण सगळे येतात, मग गुण काय येत नाही, त्याच्यावरती त्यांनी तो शेअर केला होता. आणि दादा दुसरी गोष्ट म्हणायचे, तुम्ही सगळे कामकाजाला येता तेव्हा तुम्ही बसल्यानंतर, तो पण दादानी एक शेर सांगितला होता की कोई मुझे दिल से पुकारे एक बार मुझे, उस आदमी का अभी तक इंतजार है. म्हणजे आतापर्यंत जो येतो तो प्रत्येक जण ऐहिक मागतो, पण कुणी असं विचारत नाही की मला संकट काय येतात, माझं कमी काय पडतंय, तर त्याच्यासाठी मी सेवा काय करू. असं कोणी विचारणारा आला नाही कामकाजाला. प्रत्येक जण येतो तो
मला हे नाही, मला ते नाही, मला ते नाही, मला ते नाही, म्हणून साईबाबांनी सांगितलं मनोगतात आहे. पुस्तकाचं मनोगत आहे ना, तेव्हा मी पुस्तकं लिहित होते तेव्हा शशीला मी म्हटलं मनोगताला दादांच्या पुस्तकाला मनोगत प्रस्तावना लिहिणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे म्हटलं. दादांच्या शब्दातली मला प्रस्तावना पाहिजे. तर ती काय मिळायला तयार नाही. तर रोज मी दादांचं डोकं फार खाल्लंय हे खाताना. अजूनही खातो. म्हणजे काय, मी आत्ता सुद्धा मी इथे आले ना, ते मला फोन करून विचारतात अभ्यास कसा चाललाय. म्हणजे अभ्यास कसला डोमलाचा करतोय. आम्ही अभ्यास केलेला. आता यांचं लेटेस्ट उदाहरण, पाठक काकांनी आम्हाला फोन केला आणि आम्हाला म्हणाले ऋतुकमल कर्णिके माझी सेट म्हणाल का, नाही तर तुम्ही ठरवलं असेल की म्हणा. पण आम्ही तो ऋतुकमलचा रोज आम्ही जरा 1-4 दिवस म्हणून बघितलं. औरंगाबादला गेल्यानंतर दत्त माझा भाव सुरू केला आणि मायाजाळी मला घ्यायचं नाही म्हणाले होते हे. आणि त्यांनी सुरू केल्यानंतर म्हणजे ह्या गोष्टी आम्ही ठरवलेलं होतच नाही. आणि दादा त्या सेमिनारला म्हणायचे, विजयचे बहिणीचा नवरा यायचा मेवणे, तर ते म्हणायचे 15 दिन की तैयारी करके आते हो, इधर आने के बाद वो भूल जाते हो और मैं पूछता हूँ तो तुम बताते हो हमने साधना नाही की. कुठे गेली तुमची 15 दिवसाची ते. हे 15 दिवस सेमिनारला यायच्या आधी तयार करायचे का, तर दादा विचारतील तेव्हा आम्ही साधना केली. दादा विचारायचेच नाही. म्हटलं तर 15 दिवसाची तयारी यांची केली तिकडे. दादा तिसराच प्रश्न विचारणार, याची उत्तर देता येत नाही. मग म्हणून मी त्यांना म्हटलं आम्ही अभ्यास केला. मी किती शांत होते 2-3 दिवस घरी. मी एकही पुस्तक काढलं नाही, काय नाही. हे सगळं लोमटेंच्याकडे संमेलन घेतलं कराडला, तेव्हाही सगळी पुस्तकं धरून बसलो आम्ही. त्यांनी विषय दिला होता काय विषय वाचायचा म्हणून. ते बघितलं, हे बघितलं, ते बघितलं. शेवटी माझं डोकं दुखायला लागलं. ते बंद करून ठेवलं आणि झोपले मी मस्तपैकी. आणि साधनेला आले नाही आणि हरदास काकांची मुलाखत गेले नाही. आणि एवढी पुस्तकं इथे आणले, पुस्तकं आणलेत, लिहिलेलं आणले, सगळं आणलंय. ते बाजूलाच राहते, ते तिसरं बोलून घेतात. फळा होता ना त्याच्यावरती मी अगदी ठरवून गेले ते हे सगळं लिहायचं आणि हे सगळं सांगायचं या तरुण पिढीला. समजायला पाहिजे ना तुम्हाला. म्हणजे मी हे तुम्हाला माझं कौतुक म्हणून सांगत नाहीये. त्यांची इच्छा जे असेल तेच बोललं जातं. तर ते असा डळमळत होता तो. तुम्ही होतात संमेलनाला. तर यांच्यासारखी मुलं विचारायला लागली काय लिहायचं फळ्यावरती. मी म्हटलं मी भले कागदेवरात दिला होता, म्हटलं काही लिहायचं नाही. तो तिथे लिहितोच कसला. तर दादाच्या पुढे मी टाकला. म्हटलं दादा बोलता आलं नाही ना तर आबरू तुमची जाणार आहे. ते तुम्ही बघा काय सांगायचं ते. आजही मी त्यांच्या घरात तेच सांगून आले. म्हटलं 3 दिवस मी आराम केलाय, हे सगळं लिहून काढलंय, पण ह्यातलं काही होत नाहीये. तर मग काही सुचत नाहीये, काय सांगावं ह्या तरुण पिढीला कळत नाहीये. तुम्ही बघून घ्या म्हटलं. तुम्ही काय सांगायचं ते सांगा. आज इथे बसून प्रार्थना करून विडा ठेवून वर्णवकीचे उपकार म्हटल्यानंतर तू हे सांग, तू ते सांग, तू ते सांग, तू ते सांग. ठरवले ना. आणि दादानी एक वाक्य सांगितलंच नाही, तुमच्या मनाप्रमाणे होत नाही हाच गुरुमार्ग. हे ब्रह्मवाक्य ठेवा म्हणाले. तुमच्या मनाप्रमाणे होत नाही तोच गुरुमार्ग. आता तुम्ही कुठल्याही आता नंतर तुम्ही ते वाचून दाखवा पाहिजे. तर यांचं मेसेज आलाय ना. तर दादा म्हणाले तर दादांच्या वेळेला दुसऱ्या संमेलनामध्ये त्यांनी सांगितलं की एक कुटुंब होतं, त्यांच्याकडे बोकड बळी देत होते नवरात्रात आणि दुसऱ्या एकांच्याकडे कोंबडं देत होते. तर काम करायला आल्यावर दादांनी सांगितलं हे तुम्ही करू नका. आणि दादा पुण्याला आले.
मुंबईला कामकाज केलेलं. नवरात्र बसायच्या वेळेला करायचं की नाही करायचं, करायचं का नाही करायचं, करायचं का नाही करायचं. मग त्यांचा भाऊ बायका येऊन ते ट्रक येतात म्हणे, आम्हाला काय माहिती नाही, आमचं क्षेत्र नव्हे ते. तर हा उभा राहिलेला, तो कसला स्पॉटलेस बोकड पाहिजे, रेकॉर्डिंग आहे, आणि पांढरा शुभ्र बोकड पाहिजे. पुरणपोळी खायची सोडून म्हणाले हा बोकड बघत बसला. त्यांनी बोकड आणला, त्यावेळेला 300 रुपये. आज त्याची किंमत काय असेल माहित नाही मला. तर आणला आणि ते 3ऱ्या मजल्यावर राहतात म्हणून खाली बांधला. हा, आणि त्या दुसऱ्या माणसाने कोंबडं आणलं आणि ते टेरेसवरती नेऊन ते टोपली खाली झाकून ठेवलं. हा, दुसऱ्या दिवशी अगदी चाकू पिकू घेऊन हे कोंबडं बळी द्यायचं म्हणून हे ते रात्री कोंबडं मरून पडले. मेलेलं कोंबडं हे करता येत नाही, चालत नाही, म्हणून ते गेलं. रात्री तो बोकड ओरडायला लागला, मग कुणीतरी मग मुलगा उठलाय का दावा सोडून दिला, तो बोकड पळून गेला. तर नंतर कामकाजाला आले, या आमच्या समोर घडलेल्या गोष्टी आहेत या कामकाजाला. तर आता आम्ही देणार नाही, पुढच्या वर्षी कसं करणार. दादा काय बोलले माहिती का, दादांच्या भाषेत सांगू. दादा म्हणाले तुम्ही काय देणार नाही, तुमचा बाप देणार नाही. तर म्हणाले मी जेव्हा सांगतो तेव्हा देवी सुद्धा त्याचा लोभ ठेवत नाही. हा, ही दादा असतानाची गोष्ट. आणि आत्ताचा मेसेज आला ते नंतर वाचून दाखवतील ब्रेक नंतर. आत्ताही सेम घटना घडली. म्हणजे दादानी सिद्धता केलेल्या ज्या आहे त्या सर्व देवतांना मान्य आहेत ना. आता तुम्ही तुमच्या देवीला जा, नाहीतर कुठेही जा, त्रिभुवनात जगभरात कुठेही जा. मी नाव घेतलं तर तुम्हाला वाटेल तुम्हाला बोलले म्हणून. लंडनला जा, अमेरिकेला जा, कुठेही जा, दादांचा शब्द ब्रह्मवाक्य. मी हिंदुस्थानात नाहीये आणि मी तिकडे गेलो आणि मी देवधर्म करेन, नाही होणार. आता तुम्हाला जो आशीर्वाद मिळेल तो गुरुकृपेने त्यांची जी इच्छा असेल, ते पोषक असेल तर तुम्हाला देणार, नाही तर मिळणार नाही. ब्रह्मवाक्य. म्हणून दादा काय म्हणाले, देवाकडे मागूच नका. आम्हाला कळत नाही काय मिळतं आणि आम्हाला लाभ होईल. तुम्हाला काय द्यायचं ते द्या, द्यायचं असलं तर द्या, नाही तर सोडा. हे समजायला 70 उजाडायला लागले. तोपर्यंत दादाने सांगितलं ना, हे सांगतात पण आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही सांगायला लागले की एक एक गोष्टी आठवतात. ऐका, किती वाजले, 11:30, 2 मिनिटं आहेत अजून. तर एक गृहस्थ होते, त्यांनी सांगितलं त्यांना दादा नेहमी म्हणायचे, ते म्हणायचे घर बांधतो. तर दादा त्यांना म्हणायचे घर बांधू नको, तू भाड्याच्या घरात राहा. तर हे म्हणायचे माझ्याकडे पैसे तरी दादा असं का म्हणतात. तर एकदा ते कंटाळून त्यांनी दादांना न सांगता जागा घेतली आणि ती कुलूप उघडायला गेले तर तिथेच पडले गेले. वास्तू लाभायला लागते, त्या गोष्टी माहित आहे, पण अनुभवाल्याशिवाय माणूस शाणा होत नाही. आता नंतर पश्चाताप करून काही उपयोग नाही. एकदा सांगणार, दोनदा सांगणार, तीनदा सांगणार. मग तुम्हाला काय वाटेल ते तुम्हाला पाहिजे ते करा. मग पाहिजे ते झालं मग येतात परत. असं होऊ नये ना. म्हणून ही जर आपण शाणे झालो तर ते करणार नाही ना. शाण्यासारखंच वागू ना. हा, आता देताना विचार करू आपण, काय पैसे द्यायचे झाले किंवा काय करायचं. त्यांनी आणखीन एक गोष्ट काय सांगितली, परताला कपडे देतो, त्याच्यामध्ये चुकून एक नोट राहिली पैशाची, ते विसरून गेलेला असतो, मग तो परीट धुतो, तो घेतो पैसा. मग याला आठवतो, अरे आपण त्याच्यात 50 रुपयाची नोट ठेवली होती, 50-500 रुपये, जाऊ दे, सोड, दान झालं. असं दान होत नाही. तुम्ही विसरलात म्हणून ते परताला मिळाले म्हणून तुमची चूक आहे म्हणून तुम्ही दान झालं म्हणता. तसं दान होत नाही. या हाताने केलेलं ह्या हाताला समजायला नाही पाहिजे म्हणतात. मग दान कसं होईल ते तुम्हाला शहाणपणच नाही ना. त्या परताला तुम्ही विचारू शकत नाही की अरे माझ्या खिशात नोट होती, तुला सापडली का, विचारू शकत नाही. मग असं झालं की आपण गप्प नाहीला म्हणून गप्प बसतो, बरोबर का नाही. म्हणजे
हे तू काय ते म्हणाले, नकळत होतं ते नाही, जाणून बुजून करतो ते पातळ आणि नकळत होत नाही, जाणून बुजून करतो ते नकळत होतं ते पातळ आणि जाणून बुजून करतो ते प्रमाद. प्रमादाला क्षम नाहीये, पण नकळत तुमचं झालं तर अनुदानाने काही वेळेला होऊ शकतं, त्याला तुम्ही प्रायश्चित्त घेऊन ते दुरुस्त करू शकता. पण प्रमाद म्हणून ते म्हणाले, जन्म घेऊन पुन्हा तेच तेच चुका करू नका म्हणून हे सगळं एवढं 8-8 तास बोलून संमेलन घेतली. आणि 25 वर्ष तुमचे सगळे प्रश्न सोडवल्यानंतर तुमचा उपयोग काहीतरी कार्यासाठी व्हावा म्हणून मी त्यांना पहिली नोटीस दिली आहे. तेव्हा आम्हाला मिळाली नाही पुस्तकाच्या वेळेला. तर दादा म्हणाले, आतापर्यंत 25 वर्ष तुमचं कामकाज केलं, आता शिरोड्याला तुम्हाला बोलवलं, का बोलवलं? आता विमोचन करून तुमची हे केली काय, तुमची माध्यमं शुद्ध केल्यानंतर तुमचा कार्यार्थ काहीतरी उपयोग करून घ्यायचा म्हणून संमेलन बोलवली. तर त्यातले तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं गुरुमार्गाची आवश्यकता काय. आत्ता विज्ञानामुळे मानवी जीवनावरती झालेला विपरीत परिणाम 2 वर्षात आपण बघितलं. आणि तिसरं निराकरण आणि निवारण. काय डबल गुण